ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। तर बघूया, आज आपण बुद्धिमत्ता हा विषय बघत आहोत। बुद्धिमत्ता हा विषय बघत आहोत आणि त्याच्यामधील तर्कसंगती, अनुमान, भाषिक आणि अभाषिक। तर तर्कसंगती आणि अनुमान कसे लावायचे आणि त्याच्यामध्ये भाषिक आणि अभाषिक म्हणजे भाषिक आणि अभाषिक म्हणजे त्याच्यामध्ये भाषेचा काहीच संबंध नाही, फक्त बघून उत्तर सांगायचे त्याची काय आहे ते। तर बघा, तुलना 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 म्हणजे काय? तुलना या शब्दाचा अर्थ काय होतो? कंपॅरिझन। तुलना या शब्दाचा काय अर्थ होतो? कंपॅरिझन असा होतो। याचा अर्थ दोन किंवा अधिक गोष्टींची समानता किंवा फरक तपासायचा। तुलना म्हणजे काय? दोन किंवा अधिक गोष्टींची फरक तर बघायचा, नसली तर त्याचं वेगळेपण तर बघायचं, त्याची समानता तर बघायची, नसलं तर त्याच्यामधले फरक तर बघायचा, त्याच्यामध्ये समान काय आहे ते तरी बघायचं किंवा त्याच्यामध्ये वेगळेपण काय आहे ते तरी बघायचं। तर ह्याला म्हणतात तुलना। तर तुलना या शब्दाचा अर्थ आणि उपयोग बघा आता खाली पद्धतीने। तुलना म्हणजे दोन किंवा अधिक वस्तू, व्यक्ती, कल्पना, दोन किंवा अधिक वस्तू, व्यक्ती, कल्पना किंवा संकल्पना, दोन किंवा अधिक वस्तू, व्यक्ती, कल्पना, संकल्पना यांच्यातील साम्य किंवा फरक तपासणे होय। उपयोग, दोन गोष्टींमध्ये काय समान आहे किंवा काय वेगळे आहे हे शोधण्यासाठी तुलना वापरली जाते। हे शोधण्यासाठी काय? तुलना वापरली जाते। एखादी गोष्ट दुसऱ्यापेक्षा चांगली आहे किंवा वाईट आहे हे ठरवण्यासाठी तुलना उपयुक्त ठरते। अभ्यासात, संशोधनात, आपल्याला तुलना अभ्यासात, संशोधनात आणि दैनंदिन जीवनात तुलना महत्वाची असते। अभ्यासात तुलना, आपलं हे पुस्तक चांगलं आहे का ते पुस्तक चांगलं आहे हे आपल्याला त्यांची दोन पुस्तकांची तुलनाच करावी लागते आणि मग कोणतं पुस्तक वाचायचं हे आपल्याला ठरवावं लागतं। बघा उदाहरण, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांची तुलना करणे, दोन वेगवेगळ्या शहरांमधील हवामानाची तुलना करणे, दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांच्या मतांची तुलना करणे। तर बघा, हे आता आपण तुलना तर बघितलं, आता बघूया अभाषिक, त्रिकोण आणि चौकोन। अभाषिक म्हणजे याचा मराठीमध्ये अभाषिकचा मराठीमध्ये हे अभाषिक झालं आणि इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? नॉन व्हर्बल। इंग्लिश मध्ये काय म्हणतात? इंग्लिश मध्ये काय म्हणतात? नॉन व्हर्बल रिझनिंग। भाषिक नसलेला असा होतो। त्रिकोण आणि चौकोन हे भूमितीतील दोन मूलभूत आकार आहेत। त्रिकोण आणि चौकोन हे काय? भूमितीतील मूलभूत आकार आहेत। बघा आता, त्रिकोण तीन बाजू आणि तीन कोण असलेली बंदिस्त आकृती म्हणजे काय? त्रिकोण आहे। तीन कोण आणि तीन बाजू असलेली बंदिस्त आकृती तीन कोण, हे कोण दिसत आहेत का? तीन कोण आणि ह्या तीन बाजू, तीन कोण आणि तीन बाजू असलेली बंदिस्त आकृती। असं जर गेट मारलं काय समजा, तर याच्यातून बाहेर पडता येईल का? नाही बाहेर पडता येणार। म्हणजे बंदिस्त आकृती, ह्याला काय म्हणतात? त्रिकोण म्हणतात। काय म्हणतात? त्रिकोण। त्रिकोणाचे तीनही कोण मिळून 180 अंश होतात, हे तर तुम्हाला माहितच असेल। त्रिकोणाचे तिन्ही कोण मिळून 180 अंश होतात। असा कोणताही कोण घेतला तर आपण असा घेतला तर ह्या तिघांची बेरीज पण 180च होणार। असा घेतला
तर ह्यांची बेरीज पण 180च होणार. असा घेतला तर 180च होणार. असा घेतला तर 180च होणार. कसा पण घ्या तुम्ही, असा घेतला तर 180च होणार, असा घेतला तर 180च होणार. कोणत्याही पद्धतीचा त्रिकोण घेतला तरी त्याच्या तिन्ही कोणांची मापांची मिळून बेरीज 180 अंशच असते. त्याच्यापेक्षा वेगळं असू शकणार नाही. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंशच असते. तो त्रिकोण कसाही असू द्या, काटकोन त्रिकोण, कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असला तरी त्यांची बेरीज 180च असते. हा समजला का तुम्हाला? आता हे त्रिकोणाचे प्रकार. तर बघा आता त्रिकोणाचे प्रकार कोणते कोणते? लघुकोन, विशाल कोन, काटकोन, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण. तर ज्या त्रिकोणाचे सर्व कोन 90 पेक्षा लहान असतात, ज्या त्रिकोणाचे सर्व कोन 90 पेक्षा लहान असतात त्यांना म्हणतात लघुकोन त्रिकोण. पुढं विशाल कोन त्रिकोण, ज्या त्रिकोणाचे एक कोन 90 पेक्षा मोठा असतो, एकच असू शकणार ना, दोन्ही कोन 90 पेक्षा मोठे असू शकत नाहीत. बघा आता जर आपण एकच कोन फक्त 90 पेक्षा जास्त पाहिजे याच्यामध्ये, तर बघा आता काय आहे बघा. तर एक 90 अंशाचा कोण आला का याच्यामध्ये? जर एक 90 अंशाचा कोण आला तर दुसरा 90चा येऊ शकत नाही, आहे का नाही? जर दोन्ही 90चे असेल तर बघा आता दोन्ही 90चे झाले, 90चे झाले म्हणजे इथून सरळ जाणार ना. हे दोन्ही 90चे झाले तर ते मिळणार कुठे? आणि जर मिळणार नाही तर त्रिकोण होणार कसा? त्रिकोणामध्ये तर बंदिस्त आकृती पाहिजे आपल्याला, आहे का नाही? तर त्यामुळे याच्यामध्ये विशाल कोनामध्ये एकच कोन फक्त 90 पेक्षा मोठा असतो. हे बघा, हा विशाल कोन आहे. तर विशाल कोनामध्ये एकच 90 अंशापेक्षा जास्त आहे. हे तर दोन्ही छोटेच येणार ना. मग 90 पेक्षा तर छोटेच येणार का नाही? 90 पेक्षा मोठे येण्याचे चान्सच नाहीत यांना काही. हा 90 पेक्षा मोठा केला म्हणजे कुठे जाईल बघा. आता ट्राय करते मी. बघा, ह्याला जर 90 अंश मी असा काढला, हा बघा, तर ह्याला मिळायला अजून एक लागेल बघा. मग हा त्रिकोण होईल का? 4 कोण झाले याच्याकडे, 1 2 3 आणि 4. म्हणजे दोन्ही कोण 90 पेक्षा कमीच पाहिजेत. 90 पेक्षा जर कमी असतील तरच हे एकमेकांपासून छेदतील असे ही रेषा आणि ही रेषा आपल्याला जोडता येईल आणि मग त्रिकोण होईल, नाहीतर त्रिकोण होणारच नाही. बघा आता काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण तर माहितीच असेल तुम्हाला. सरळ एक असा असते, अशी एक लाईन.
झाला काटकोन त्रिकोण. पुढे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू सारख्या, ही पण बाजू सारखी, ही पण बाजू सारखी, ही पण बाजू सारखी, तिन्ही बाजू सारख्या. मग तिन्ही ह्यांच्या कोनांची माप पण सारखीच असतात. 60 60 60. तिन्ही कोणांचे माप किती असतात? 60 60 60 असतात. समजलं का? समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या असतात. दोन बाजू काय? सारख्या असतात. पुढचे बघा क्वेश्चन. क्वेश्चन कसे सॉल्व्ह करता येईल तुम्हाला? खालीलपैकी तुलनावाचक शब्द कोणता? काय प्रश्न आहे? खालीलपैकी तुलनावाचक शब्द कोणता? तर आणि तुलनावाचक शब्द येईल का? नाही. किंवा पेक्षा. कोणता तुलनावाचक शब्द येईल? पेक्षा. समजलं का? पुढे बघा. सूर्य या शब्दाची तुलना चंद्र या शब्दाची केल्यास काय होईल? सूर्य आणि चंद्राची तुलना काय कशी करायची बघा बर. सूर्य या शब्दाची तुलना चंद्र या शब्दाची केल्यास चंद्र कसा आहे? शांत. तर सूर्य कसा आहे? सूर्य कसा आहे? चंद्र कसा आहे? शीतल. आणि सूर्य कसा आहे? तेजस्वी. कसा आहे? सूर्य कसा आहे? तेजस्वी. चंद्र कसा आहे? शीतल. समजलं का तुम्हाला? समजतंय का? पुढे बघा. चांगला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता जो तुलना दर्शवतो? चांगल्याचे विरुद्धार्थी काय येतात तुम्हाला पण सांगता येईल याच्यातलं. बघा. वाईट, सुंदर, छान, देखणा. हे पण नाही, छान पण नाही, सुंदर पण नाही, वाईट. हे आपलं उत्तर येईल. वाईट. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता प्रश्न आहे त्रिकोणाचा. काय प्रश्न आहे? त्रिकोणाचा. त्रिकोण कसे मोजायचे? त्रिकोण आणि चौकोन कसे मोजायचे? बघा आता. दिसतंय का तुम्हाला? आता दिसतंय बघा. दिसतंय का? तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय करायचं? एकूण त्रिकोण किती? आता आपल्या ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत ते मोजायचे. बघा आकृती काय आहे.
तर असा आपल्याकडे त्रिकोण आहे आणि असा आपल्याकडे एक आकृती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय मोजायचे? त्रिकोण मोजायचे, किती त्रिकोण आहेत ते. ठीक आहे, तर बघा काय करायचं. आकृतीत दाखवल्याप्रमाणे क्रमांक देऊन सर्व अंकांची बेरीज करायची. 1 2 3 4. आणि याला 2 आणि 3. तर बघा 1 + 2 + 3 + 4. दहा होतंय. यांचं काय होतंय? 10 होतंय. आणि हे 2 + 3 5. समजलं का? हा प्रश्न कसा सोडवायचा? हा प्रश्न कसा सोडवायचा समजला का? स्क्रीनशॉट काढून घेत चला, पाहिजे असेल तर. पुढचा प्रश्न, त्रिकोण दिसतोय का तुम्हाला? हा बघा. तर यामध्ये नंबर द्यायचे 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 4 नंबर दिले का? आता आपण ह्या त्रिकोण आहे त्याला 4ही नंबर दिले. ओके, तर आपल्याला काय करायचं आता? 1 2 3 4 हे किती झाले मिळून? 1 + 2 + 3 + 4 किती झाले मिळून? 10 होत आहेत का नाही? तर 10 झाले. तर असे किती आहेत? किती आहेत बघा. हा 1 2 आणि हे किती आहेत? 3 आहेत का नाही? हे पहिले वरचे 4, इकडचे 4 आणि इकडचे 4. मग 1 2 3 4 असे आपण असे एकाचे किती झाले? एकाचे 10 झाले. एका ह्याचे 10 झाले त्रिकोण. तर आपल्याला बघायचं आहे एका ह्याचे 10 झाले का? मग आता आपल्याकडे किती आहेत? 3 आहेत. मग 10 × 3 बरोबर 30. समजतंय का? तर अशा पद्धतीने त्रिकोण मोजायचे आहेत. पुढे बघूया आता ही तर सोपीच आकृती आहे एकदम. दिसते का तुम्हाला? हे बघा. आणि याच्यामध्ये एकच लाईन आहे मध्ये. एक लाईन आहे म्हणजे किती त्रिकोण येतील? 1 येईल, 2 येईल, 3 येईल. ऑप्शन नंबर बघा. ऑप्शन नंबर सांगते मी. ऑप्शन नंबर 1 2 3 का 4? तर ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3. बघा आता पुढं. आपल्याला कशी आकृती दिली बघा. तुम्हाला दिसत नसेल तर मी दाखवते. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आपल्याला प्रश्न काय विचारलाय? सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर कसं मोजायचे? कसं मोजायचं? नंबर द्यायचं पहिल्याला. 1 2 3 4. 4 नंबर दिले का?
तर 4 नंबर दिले का आणि मध्ये लाईन किती आहेत 1 आणि 2 तर 4 गुणिले 2 बरोबर 8 किती आहे 4 गुणिले 2 बरोबर 8 येते बरोबर का। तर आपल्याकडे किती त्रिकोण आहेत 8 त्रिकोण आहेत। किती त्रिकोण आहेत 8। आता पुढे बघायचंय हा मागचा आहे बघा हा दिलाय तर याच्या मध्ये किती त्रिकोण आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे। बघा तर पहिले सरळ ह्यांचे नंबर द्यायचे 1 2 3 4 5 6 पहिले नंबर दिलेले दिसतात का तुम्हाला बघा दिसतायत का तर नंबर दिल्यानंतर सर्वात मोठा अंक गुणिले 2 करायचं। सगळ्यात मोठा अंक कोणता आहे 6 गुणिले 2 6 गुणिले 2 किती होत आहे 12 तर आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे 12 समजलं का। बघा आता जरा अवघड आकृती आहे हे बघा तर यामधले त्रिकोण मोजायचे आहेत। काय मोजायचे यामधले त्रिकोण मोजायचे आहेत। येथे मोठ्या चौकोनातील मोठा अंक आणि प्लस छोट्या चौकोनातील छोटा अंक तर बघा आता चौकोनाला नंबर दिलेत का त्रिकोणाला बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबर दिले का। तर काय करायचं आपल्याला मोठ्या चौकोनातील आधी पहिले छोट्यातलं बघूया छोट्या चौकोनातील मोठा अंक छोट्या चौकोनातील सगळ्यात मोठा कोणता आहे 8 आहे 8 गुणिले 2 बरोबर 16 आणि आता हे आपण कशातलं बघितलं छोट्या चौकोनातलं। आता मोठ्या चौकोनात पण तेवढेच आहेत 8 गुणिले 2 बरोबर 16 समजतंय का। एकदा छोट्या चौकोनातले काढायचे आणि एकदा मोठ्या चौकोनातील काढायचे हे बघा हा आणि हा छोटा चौकोन दोन चौकोन आहेत ना आपल्याकडं मग एकदा छोट्या चौकोनातलं काढायचं आणि एकदा मोठ्या चौकोनातलं काढायचं मग 16 अधिक 16 हे बघा 16 अधिक 16 समजलं का तुम्हाला। बघा आता परत दुसरी एक आकृती आहे बघा ही आकृती आहे तर याच्यामधल्या आपल्याला त्रिकोण शोधायचे त्रिकोण चौकोनातील टोपीवरच्या त्रिकोणांची संख्या ही बघा ही टोपी यांच्यामध्ये एकच लाईन आहे म्हणजे हा 1 हा 2 आणि हा मोठा 1 समजलं का म्हणजे याच्या छोट्या टोपीतील संख्या तर झाली आता टोपीतील संख्या झाली का बघा
1 अधिक 2 बरोबर 3 झाली का? पुढे आता चौकोनावरील टोपीतील त्रिकोणांची संख्या झाली. खालील चौकोनात जोडलेले त्रिकोण जोड ए बी ओ आणि ADO हा बघा हा. तर ह्या दोघांना खालील चौकोन जोडलेले त्रिकोण आहेत. ह्या चौकोनालाच जोडलेले त्रिकोण आहेत. आता आपल्या नेहमीच हे वर आपण कसं केलं होतं तसं इथे किती आहेत? एकूण किती आहेत? 8 गुणिले 2 बरोबर 16. ओके, हे 16 झाले. 16 कुठले झाले? ह्याच्यातले हे नंबर दिले ना आपण 1 2 3 4 5 6 7 8. 8 गुणे 16 वरच्यात कसं केलं तसंच आपण चौकोनातली संख्या चौकोनातल्या त्रिकोणाची संख्या कशी मोजायची? नंबर द्यायचे मल्टिप्लाय 2 गुणाकारामध्ये 2 करायचं मग बरोबर 16 आलं. हे 16 झाले का? हे 16 झाले. त्याच्यानंतर हे 2 हे बघा हे 2 आणि ह्याच्यातले हे 3 म्हणजे टोटल किती झाले? एकूण टोटल एकूण झाले 21. एकूण 21 त्रिकोण आहेत. खालच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? एकूण 21. पुढे बघा आता बघा आता हे मोजायचे इथे. पहिल्या चौकोनातील त्रिकोणांची संख्या 1 2 3 4. 4 गुणिले 2 बरोबर 8. 1 2 3 4. 4 गुणिले 2 बरोबर 8. 2 इंची झाली काही. आता P व O मुळे 2 त्रिकोण तयार होतात. P व O मुळे बघा हे 2. ते 2 अजून म्हणजे आधीचे आपले हे 8 आणि हे पहिले 8 नंतरचे 8 अधिक हे 2 बरोबर 18. काय उत्तर आहे? ऑप्शन नंबर 3 18. होमवर्क साठी प्रश्न आहेत. बघा सॉल्व करता येऊ शकतायत का? सॉल्व करता येऊ शकतायत का? स्क्रीनशॉट काढून घेत चला. हे त्रिकोणावरचे बघा कसे सोडवायचे. त्रिकोणावरचे प्रश्न बघा कसे सोडवायचे. ओके, तर आज आपला कोणते आपण टॉपिक बघितले? त्रिकोणांची आणि आकृतींची त्रिकोणाची संख्या मोजणे, त्रिकोणाची किंवा चौकोनाची संख्या मोजणे आणि तुलना. कशाची तुलना?
कशाबरोबर करायची, कशी होऊ शकते ते बघितले आणि त्रिकोण कसे मोजायचे हे देखील आपण आज बघितलेलं आहे. ओके, तर चला, थँक्यू, धन्यवाद.